पॅरलली सबअर्बन रेल मुंबई ते ठाणे 1850s, मग नंतर वेस्टर्न रेल्वेज 1860s, आणि त्यानंतर द होल डेव्हलपमेंट ऑफ मुंबई इज बेस्ड ऑन द ट्रान्सपोर्ट कॉरिडोर्स. स्ट्रेंजली देवर टू मेजर जे कॅटलिस्ट म्हणतात मुंबईसाठी. वन वॉज मुंबई पोर्ट, अदर वॉज मुंबई ट्रान्सपोर्ट. सिंगापूरला जा, शांघायला जा किंवा हाँगकाँगला जा, मी न्यूयॉर्क लंडन म्हणतच नाही, बट एव्हरी पर्सन walks at least 2 to 3 kilometers till he reaches public transport. मुंबईमध्ये गेल्या 10-15 वर्षात असं झालंय की there has been a inversion. People are walking less and walking less because असं नाही की मला चालायचं नाहीये, पण मला चालण्यासाठी जागाच नाहीये. नरिमन पॉइंट मध्ये 1970s to 1980s फुटपाथचा नॅरो, अंधेरी, पुढे सबर्ब्स बघितले तर 70s to 90s मध्ये सगळे फुटपाथ्स हॅव reduced width. I don't know what the perception was तेव्हा. मुंबई metropolitan region sees a graph like this and just goes on and on and on. So somehow हे जे फ्लॅटनिंग आउट ऑफ मुंबई पॉप्युलेशन, आपल्याला ट्रान्सपोर्टवरती काही फरक पडत नाही, कारण मोबिलिटी इज अ कॉम्पोजिट. 65 लाख लोक जर ट्रेननी येतात, इट्स लाईक आपण एक स्वीडन सकाळी साऊथला आणतो आणि परत एक स्वीडनला. लुकिंग ॲट दिस नंबर्स, देन बाय वी आर सीइंग पीपल फॉलिंग आउट ऑफ ट्रेन्स. द डेन्सिटीज म्हणजे 16 लोक पर स्क्वेअर मीटर इज द पीक डेन्सिटी. आपण 16 लोक उभं राहिलो ना, इट इज इम्पॉसिबल टू स्टँड इन 1 मीटर बाय 1 मीटर. इम्पॉसिबल. म्हणजे जर आपल्या सगळ्यांकडे गाड्या आहेत, सगळ्या गाड्या जर रस्त्यावर आल्या ना, आपण हलू शकणार नाही, बिकॉज कार एरिया इज 2.5 times द रोड एरिया ऑफ मुंबई. ज्या पार्किंग बिर्किंग मध्ये लागलेल्या गाड्या, एकदा जर तुम्ही ठरवलं की सगळे आपण रस्त्यावर येऊ, विल नॉट बी एबल टू मूव्ह. थँक्यू. तर मुंबईचे ब्रॉड जर ट्रान्सपोर्टेशन फिगर्स बघितले तर आम्ही म्हणतो मोडल स्प्लिट काय आहे, मोड्स, डिफरंट मोड्समध्ये. तर जवळपास 60 ते 75 लाख लोक, 7.5 million लोक ट्रॅव्हल बाय सबअर्बन रेल दिवसाला. नंबर ऑफ ट्रिप्स अराउंड 25 लाख ते 35 लाख लोक ट्रॅव्हल बाय BST. तर जवळपास 1 कोटीपर्यंत लोक बस आणि ट्रेननी जातात. हे ली कन्सल्टंटनी कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्ट स्टडी जर केलेलं आहे, त्याच्यामधनं हे ब्रॉडली फिगर झालेले 7-8 वर्ष जुने आहेत. सो इट्स नॉट अपडेटेड. आणि जर मॉडल स्प्लिट बघितलं, सपोजिंग मी आता जर इथे आलोय, म्हणजे मी माझ्या घरातनं जो पहिला मोड आहे तो चालत मेट्रो स्टेशनला गेलो, वर्सोवा मेट्रोवरनं मी अंधेरी स्टेशनला गेलो, तिकडनं चालत परत रेल्वे स्टेशनला आलो, तिकडनं चर्चगेटला आलो, चर्चगेटनं परत एक मोड चाललो, टॅक्सी केली आणि नरिमन पॉईंट. दॅट इज ऑफ द टोटल 6 मोड्स. त्या मॉडल स्प्लिटमध्ये ते 75 लाख 35 लाख बसतात. पण जर टोटल स्प्लिट बघितला, त्यातले 2 किंवा 3 ट्रिप्स माझे चालत होते. सो जवळपास 1.5 कोटी मॉडल स्प्लिटमधली 1.5 कोटी 15 million इज बाय फूट पेडेस्ट्रियन. सो जर तुम्ही ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंगच्या दृष्टिकोनाने बघितलं तर वॉकिंग ऑर फुटपाथ हॅज बीन since Mumbai's formation has been the largest mode of transport. Secondary is suburban rail, third is bus, आणि त्यानंतर सगळं म्हणजे काली पिली आणि डिफरंट मोड्स, अँड फायनली प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट म्हणजे गाडी इज द लीस्ट काइंड ऑफ कॉम्पोनंट विच इज देअर. आणि हे सुरुवात झालं जवळपास 1860 मध्ये, जेव्हा या फोर्ट वॉल्स तोडल्या आणि BST आली ॲज पॅरलली सबअर्बन रेल मुंबई ते ठाणे 1850s, मग नंतर वेस्टर्न रेल्वेज 1860s, आणि त्यानंतर द होल डेव्हलपमेंट ऑफ मुंबई इज बेस्ड ऑन द ट्रान्सपोर्ट कॉरिडोर्स. स्ट्रेंजली देवर टू मेजर जे कॅटलिस्ट म्हणतात मुंबईसाठी. वन वॉज मुंबई पोर्ट, अदर वॉज मुंबई ट्रान्सपोर्ट.
is the catalyst. मुंबईमध्ये because of mobility, businesses, enterprise and could be set up, and because of which Mumbai became a economic driver. So there's a whole connection to transport to Mumbai what it is. It's not about enterprise, it's not about people. हे काही नसताना ट्रान्सपोर्टमुळे मुंबईची जी पोझिशन आहे आणि इन टर्म्स ऑफ इंटरनॅशनल लिटरेचर सुद्धा अर्बनायझेशनमध्ये वेन डू वी कॉल अ सिटी अर्बन, आपले जे पॅरामीटर्स आहे की मोर दॅन 70% मेल लेबर जेव्हा फार्मिंगमध्ये काम नाही करत, देन इट इज डिफाईन्ड एज अर्बन, विच इज अ व्हेरी आउटडेटेड मोड ऑफ कन्सिडरिंग अर्बन. जर मोबाईल आले, डू वी कन्सिडर अर्बन? आता सगळ्या गावामध्ये पण मोबाईल आहेत. वेन वी से 50% or 49% of Maharashtra is urban, we are saying based on that parameter ki more than 70% male labor is not working in agriculture and therefore it is urban. But in terms of overall understanding, very little is urban in urban planning terms in Maharashtra and rest of India. जरी तुम्ही म्हटलं की by 2050 50% India is going to be urban or 60% of Maharashtra is going to be urban, very little is urban. Because in planning terms, city is first where you have public transport. How many cities have public transport catering to bulk of its people? कुठलंही कोल्हापूर बघा, सातारा, नाशिक, कुठेही what kind of public transport? And second is pedestrian transport, footpath. Two major driver which caters to nearly 90% of your transport modal split. When it is public, only then you call it urban. That is the broad understanding all over the world. आपले definitions वेगळे आहेत in urban. आपल्या इकडे a group of villages coming together, crossing 1 lakh population and then not being involved in agriculture is defined as urban, which is inadequate in the current times. आता, so if you're looking at the modal split, जर 1.5 कोटी लोक, 1.5 कोटी modal split is by foot, what should be the city's focus? आता तुम्ही सिंगापूरला जा, शांघायला जा किंवा हाँगकाँगला जा, मी न्यूयॉर्क लंडन म्हणतच नाही, बट एव्हरी पर्सन वॉक्स ॲटलिस्ट 2 to 3 kilometers till he reaches public transport. मुंबईमध्ये गेल्या 10-15 वर्षात असं झालंय की देर हॅज बीन अ इन्व्हर्जन. पीपल आर वॉकिंग लेस अँड वॉकिंग लेस बिकॉज असं नाही की मला चालायचं नाहीये, पण मला चालण्यासाठी जागाच नाहीये. जर तुम्ही लेवल ग्राउंड बघितलं, माझी आई किंवा माझी मावशी आणि सगळे ते कॅरेजवेवर चालतात. कारण जर फुटपाथ असले, आम्ही सभामध्ये राहतो, जर फुटपाथ असले तर ते लेवल नाही आहेत. सगळ्या ठिकाणी वर खाली जावं लागतं, त्यात बघायला लागतं की कुठे चेंबर्स आहेत, कुठे ओपन आहेत की नाही. द ओनली लेवल कॅरेजवे चालण्यासाठी इज युअर व्हेइक्युलर रोड, जिकडे एक एजला पार्किंग असतं. सो यू एंड अप इन द सेकंड लेन. सो व्हर्च्युअली यू आर competing with cars on a carriageway. So that is the first dilemma of urbanization in India. मी नाही हे नाही म्हणत की फक्त मुंबईमध्ये प्रॉब्लेम आहे. दिस इज अ अर्बन डिलेमा इन इंडिया, की जिकडे द पेडेस्ट्रियन इज नॉट कन्सिडर्ड ॲज ट्रान्सपोर्ट. इट इज कन्सिडर्ड ओनली ॲज रोड इन्फ्रास्ट्रक्चर. इट इज नॉट कन्सिडर्ड एज ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर. कारण आपण जर जवळपास 5 लाख कोटी मेट्रोवरती टाकतोय, त्याचा एक छोटा फ्रॅक्शनही आपण फुटपाथ्स, कुठले इंटरनॅशनल स्टँडर्ड म्हणत नाही, इंडियन रोड काँग्रेसच्या स्टँडर्ड्सनी पण आपण करत नाही. रॅम्स असेल, जर तुमच्याकडे लहान बाळ असेल तर संपला, प्रॅम तुम्ही कुठेच नेता येत नाही, खांद्यावरच घेऊन चालायला लागतं. जर तुम्ही व्हीलचेअरमध्ये असला तर विसरा घराच्या बाहेर पडणं. यू माइट कम आउट टू युअर कंपाऊंड, पण रस्त्यावर जाणं. आता कुठेही तुम्ही बघाल, अगेन नॉट टॉकिंग अबाउट नॉर्थ वेस्ट युरोप किंवा नॉर्थ अमेरिका, जर साऊथ ईस्ट एशिया बघितलं, सगळीकडे व्हीलचेअरमध्ये सिनियर सिटीजन जाऊ शकतात. हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, तो डेमोग्राफिक जेरियाटिक डिव्हिडंड होणार आहे पुढच्या 25 वर्षात.
आणि तेव्हा इफ यू डोंट हॅव दिस इन्फ्रास्ट्रक्चर, लोक कशी बाहेर येणार इज अ बिग क्वेश्चन मार्क. सो द अर्बन ऑफ 2050 is going to be a serious challenge 25 years down the line. So the real question जे मुंबईला आता आहे is that we are spending on roads, which is very good, but those should be used by the other modes of public transport, and the only mode which can go on roads is buses, which is there. The numbers जे आहे मेट्रोचे नंबर्स फेनोमिनल. मेट्रो शुड हॅव बीन द मोडक मेयरचा रिपोर्ट जर तुम्ही बघितला 1950चा, दोज वर द थिंग्स विच हॅड प्रपोज्ड ऑल दिस मेट्रोज तेव्हा, इन्क्लुडिंग ट्रान्स हार्बर लिंक, इन्क्लुडिंग कोस्टल रोड, इन्क्लुडिंग नारिमन पॉइंट, अलिबाग कनेक्टिव्हिटी, हे सगळे आपल्या मोडक मेयर विच वॉज द फर्स्ट बॉम्बे प्लॅन त्यामध्ये होते. 1960s नंतर आपला MRNTP ऍक्ट आला, महाराष्ट्र रिजन अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट. सरप्राइझिंगली टाउन प्लॅनिंग ऍक्ट आल्यानंतर वी सॉ अ डिफरंट सिटी. जर तुम्ही पहिले प्लॅन्स बघितले, जसे इकडे ओल्ड फोर्ट एरियामध्ये बघितले, तर दे वर एसेन्शियली बिल्ट ऑन अ what was the model city then was the European city त्यांच्यासाठी, द colonial. तर त्याच्यात असं होतं की अगदी लेस देन 0.1% people were traveling by private transport. घोडागाडी असेल किंवा काय असेल, बल्क वॉज बाय फूट. नियरली 99% वॉज बाय फूट. सो इफ यू सी डिझाईन इकडे समोर जे राजाबाई टावरच्या समोर किंवा ऑल द वे MG रोड, आणि फुटपाथचा 9-10 मीटर वाईड, आणि व्हर्च्युअली फुटपाथ कव्हर 50% ऑफ द कॅरेज वे. म्हणजे व्हेइक्युलर कॅरेज वे जर तुमचा 20 मीटर आहे तर फुटपाथ इज 20 मीटर दोन्ही साईडला, जस्ट अक्रॉस जर तुम्ही बघितलं तर. दिस वॉज इन 1880s. फोर्ट वॉल आल्यानंतर जेव्हा जी डेव्हलपमेंट केली. इन 1920s जर तुम्ही बघितलं, दादर पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी, रुईया कॉलेज, VJTIच्या मागे शिवाजी पार्क, तरी फुटपाथ व 6 meters, 4 meters. टिल 1950s सगळीकडे जर तुम्ही फुटपाथ बघितले ना, वी सी अ सबस्टॅन्शियल लार्जर विड्थ, कारण प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट वॉज नॉट एक्झिस्टेड. सो इदर इट वॉज बाय फूट or by public transport. By 1920s, all our 3 harbor, central and या lines were fully operational. City went on developing. ठाणा तर आधीच होतं, पण पुढे गेली कर्जतपर्यंत. इथे रेल्वेज वेंट ऑल द वे अप टू विरार आणि त्याच्या पलीकडे. अँड रिबन डेव्हलपमेंट जी होती ती संपूर्ण आपली झाली. ट्रॅम तर सगळ्यात पहिली ट्रॅम होते 1874 मध्ये, जेव्हा BST सुरू झाली ती ट्रॅमनी सुरू झाली, आणि ते सुद्धा हॉर्स ड्रॉन ट्रॅम होते, नॉट इलेक्ट्रिकल ट्रॅम. 1920s मध्ये पहिल्या बसेस आल्या. So I think the most interesting part is when town planners 60s मध्ये म्हणतात ना आम्ही ट्रॅम काढली, was one of the worst decision that we took at that point of time. There is nothing to be proud about. Whole of Europe has tram lines. So many American cities still have tram lines. They're bringing back tram lines in Singapore, in Hong Kong, in Chinese cities tram lines आता परत आणतायत. So it is not a good sign when कोणी प्राऊडली म्हणतं आम्ही ट्रॅम्स काढले. इट वॉज अ व्हेरी बॅड डिसिजन दॅट यू टुक देन. MRNTP जेव्हा आला, रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट आला, त्यानंतरच्या डेव्हलपमेंट समाव ज्या तुम्ही बघताय, जसं आपण इकडे आहोत, फुटपाथ कमी झाले. नरिमन पॉइंटमध्ये 1970s to 1980s फुटपाथचा नॅरो. अंधेरी, पुढे सबर्ब्स बघितले तर 70s to 90s मध्ये सगळे फुटपाथ्स हॅव रिड्यूस विड्थ. आय डोंट नो व्हॉट द परसेप्शन वॉज तेव्हा, पण समाव हे मॉडल स्प्लिटचा खरंच अभ्यास केला नाही. कारण तेव्हा पण टिल लेट 90s 92% ऑफ मुंबई युज्ड टू गो बाय फूट, बस और ट्रेन. दिस वॉज द मॉडल स्प्लिट. प्रायव्हेट आणि टॅक्सीज वर स्टील 7-8%, विच इज व्हेरी सिमिलर टू हाऊसिंग, बट दॅट इज अ डिफरंट थिंग. की 50% बिफोर 1950s लिव्ड इन Chawls,
30% in slums, and 20% in other forms of housing. In 70s, the inversion happened. Ki 50% lived in slums, 30% in 20% still lived in different forms of housing, apartment and all. That is seeing a small shift, but not a major shift. The apartment blocks still are, not taken over chawls and slums. Slums might be nearly 50-55% जे. मुंबई 2011 मध्ये 11.9 मिलियन पॉप्युलेशन होतं. जेव्हा आपण डीपी केला तेव्हा असं आढळून आलं की बाय 2021 आपलं फिगर वुड हॅव गॉन अप टू 13.2 to 13.4. there were several projections केलेले, लॉगरिथमिक प्रोजेक्शन्स होते, डायरेक्ट प्रोजेक्शन्स होते. सो आणि मग 2031 we were virtually flattening out, 13.2 to 13.4 million, and 2031 onwards we were going on a decline. Mumbai will actually go down, come back to 12.9 million, and then virtually flatten out. But that is not the fact with rest of the Mumbai metropolitan region. Mumbai metropolitan region sees a graph like this and just goes on and on and on. So whatever growth that we see, जे आता मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन 2011 सेन्सस मध्ये 18.5 मिलियन होतं, 21 मध्ये 22.5 मिलियन, 2031 मध्ये इट वॉज सपोज टू रीच 27 मिलियन, 2041 मध्ये it was going to go up to 35 million, 2050 was 40 million. So MMR region is where you're seeing the growth. So somehow हे जे flattening out of Mumbai population, आपल्याला ट्रान्सपोर्ट वरती काही फरक पडत नाही, कारण मोबिलिटी इज अ कॉम्पोजिट. पीपल फ्रॉम region are also moving into the city for work and moving out of the city. सो जर 6.5 मिलियन म्हणजे 65 लाख लोक जर ट्रेननी येतात, इट्स लाईक आपण एक स्वीडन सकाळी साऊथला आणतो आणि परत एक स्वीडनला, म्हणजे स्वीडन नॉर्वे आपण बस आणि यांनी आणू शकतो. आणि जर पेडिस्ट्रियन बघितलं तर होल ऑफ युरोप आपण मूव्ह करतो अक्रॉस मुंबई. इफ यू सी द टोटल नंबर, सो नॉर्थ वेस्ट युरोप, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क आणि हे सगळं घेतलं तेवढं आपण मुंबईमध्ये फिरवतो. लुकिंग ॲट दिस नंबर्स, देन व्हाय वी आर सीइंग पीपल फॉलिंग आउट ऑफ ट्रेन्स. द डेन्सिटीज म्हणजे 16 लोक पर स्क्वेअर मीटर इज द पीक डेन्सिटी. आपण 16 लोक उभं राहिलो ना, इट इज इम्पॉसिबल टू स्टँड इन 1 मीटर बाय 1 मीटर. इम्पॉसिबल. म्हणजे तुम्हाला अजून 16 लोक लागतील तुम्हाला पुश करायला टू गेट दॅट डेन्सिटी, अँड दॅट इज द पीक डेन्सिटी. म्हणजे त्याच्याहून जास्त 16 ते 17 होऊ शकत नाही. म्हणजे यू ट्राय इन अ रूम, वी ट्राईड दिस विथ आर्किटेक्चर स्टुडंट्स की व्हॉट इज डेन्सिटी, 4, 6, 8, 16 म्हणजे इट्स अ इम्पॉसिबल डेन्सिटी. म्हणजे आय समहाउ बिलीव्ह की ती 16 पोचूच शकत नाही. सम पीपल विल डाय बिकॉज ऑफ ब्रेथलेसनेस. माझ्या हाईटवाले तर मरतील विरार लोकलमध्ये जर. सो द एसेन्शियल थिंग जे आता जी लोक बॅग सरकली तर 3 जण पडली इज व्हेरी पॉसिबल की दॅट इज देअर. सो दॅट मीन्स यू रीच द पीक डेन्सिटी. आपल्याकडे पॅरामीटर तीच आहेत, म्हणजे क्रश डेन्सिटी म्हणजे क्रश होऊन कोण मेलं की क्रश डेन्सिटी. पीक डेन्सिटी when someone falls out of train is peak density. So right now we've reached that density, and despite Mumbai's population remaining stagnant, that is Greater Mumbai, you have seen substantial peaking of Mumbai metropolitan region. आणि दॅट मोबिलिटी आता इज बिकमिंग रिअली क्रिटिकल. म्हणजे तुम्ही संध्याकाळी अंबरनाथ किंवा बदलापूर ट्रेनने चढून दाखवा, जसं वसई विरार झाले तसंच अंबरनाथ, बदलापूर. अँड देअरफॉर आपलं जे ट्रान्सपोर्टेशन प्लॅन जो आहे कॅन नो लॉंगर बी लिमिटेड टू ग्रेटर मुंबई. अँड वी नीड टू सी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲज मुंबई. म्हणजे politically you may call whatever, but it is working as one organism.
मोबिलिटी त्याप्रमाणे होते. सो याचं उत्तर पण इज इन द रिव्हर्स ऑफ दिस, की इफ यू कॅन मूव्ह पीपल मास रॅपिड ट्रान्सपोर्ट, जर मी अर्ध्या तासात मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये कुठूनही पोचू शकतो मुंबईमध्ये, देन आय एम पार्ट ऑफ मुंबई. सो जसं डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये म्हणतो की आम्हाला एवढे एकर लँड लागतील, देर आर टू वेज ऑफ ब्रिंगिंग लँड. एक तर तुम्ही ऍक्च्युअल फिजिकल लँड देणार, अदर इज यू मूव्ह दॅट मेनी पीपल इन अ लिमिटेड टाइम. बीजिंग मध्ये ते केलं. बीजिंग मध्ये AQI आता 25 काय आहे, बिकॉज व्हॉट दे डिड इज दे एक्सपॅन्डेड द होल सिटी बाय मोर देन 100% अँड दे मूव्ड पीपल क्विकली. त्यामुळे डेन्सिटीज दे ब्रॉट डाऊन ड्रास्टिकली अँड फिजिकली ब्रॉट लँड इन टू द सिटी डोमेन. बीजिंग 15 वर्षापूर्वी काय होतं आणि आता तुम्ही बघा, द नंबर्स आर, म्हणजे दॅट AQI वॉज 700, 750, नाव इट इज 25. So by definition you will be forced to do something like this. You will be forced to move people quickly in a mass way. It will not be private cars. Private cars are not going to achieve. ते ट्रान्सलेशन पण होत नाहीये. म्हणजे जर आपल्या सगळ्यांकडे गाड्या आहेत, सगळ्या गाड्या जर रस्त्यावर आल्या ना, आपण हलू शकणार नाही. बिकॉज कार एरिया इज 2.5 times द रोड एरिया ऑफ मुंबई. ज्या पार्किंग बिर्किंग मध्ये लागलेल्या गाड्या, एकदा जर तुम्ही ठरवलं की सगळे आपण रस्त्यावर येऊ, विल नॉट बी एबल टू मूव्ह. सो पर्चेसिबिलिटी, द मिडल क्लास ग्रोथ इन इंडिया इज व्हेरी वेल डॉक्युमेंटेड, की वी हॅव नियरली 400 million पीपल हु आर इन मिडल क्लास ब्रॅकेट. जॅन नाईगमॅन म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ मायमी मध्ये, ही कॉल्स इट द मिस्टिरियस मिडल क्लास, मिस्टिरियस कन्झ्युमर, विच इज ड्रायव्हिंग द GDP. कोरोना होऊ दे, काही होऊ दे, वाय डू वी काइंड ऑफ क्विकली रिकवर, इज बिकॉज there's a huge mysterious middle class which is agrarian also, which is industrial also, which can afford, which can purchase. म्हणजे buying a Maruti second hand car at 70,000 is a huge purchasability which anybody with a decent amount of income can do. And तेच आपण ट्रान्सपोर्टेशन मध्ये वी आर नॉट टेकिंग दॅट इन टू अकाउंट, दॅट if we translate the public transportation units in Mumbai into private transportation units, we will not move. So again the corollary is most important, की जर आपल्याला currently Mumbai is roughly 400 billion GDP as compared to Maharashtra, which numbers are 580 billion. 400 billion, 580 billion. Maharashtra 580 billion, $400 billion is the city, which is nearly 10% of India, which is 4 trillion. If Maharashtra has to become 1 trillion economy, nobody sees that rest of Maharashtra is going to add 500 billion. Mumbai has to kind of go to 800 billion or maybe 750 billion for Maharashtra to become a 1 trillion economy. And if India has to go beyond 5 trillion, then Mumbai will have to. Looking at that, a bad city is bad business for India. Bad Mumbai is bad business for India. That is the fact. म्हणजे तुम्ही किती गुजरात करा किंवा काही करा, I don't see that happening. Those numbers are still not there. म्हणजे by not having census is not, doesn't, again off the record, not having census doesn't mean that things are changing. Gujarat is still 6th, Maharashtra is still 1st, followed by Tamil Nadu, Karnataka, all the southern states. And despite full page ads, you still have UP, BR, which are the laggards, which are falling behind. Mane, that's a factual thing. You can say whatever in newspaper, ki things will shift and people will shift and all. Like if people shift, people will shift abroad, but not shift to these areas. Even women, I know because my daughter is of that age, ki all her friends who are from north would prefer to shift to south, but there's no reverse. None of my daughter's friends want to go to Gurgaon or Faridabad or Haryana
but they would definitely want to go to Hyderabad, Bangalore, if there is a opportunity which goes. So that shift is very kind of well defined. Therefore, Mumbai will have to accommodate more people. Mumbai, now I'm talking in terms of Mumbai metropolitan region, but metropolitan region which can move people very effectively. Like if I can आता with the Trans Harbour link, मला उरणला 40 मिनिटात जाऊ शकतो मी. पण there is no connectivity. How many buses go to Uran? So why would I, how many buses, how many mode of transport? Why would I live in Vasai Virar if I can live at a lesser price in a better locality in Uran and reach South Mumbai in half an hour, 45 minutes? If there is only a mode of public transport connectivity. ट्रेननी गेलं तर मला अख्खं असं फिरून नवी मुंबई करून असायला लागतं. देर इज नो वे that I'll reach within 40 minutes, 30 minutes. So that 30 minute is the key. It's not जर तुम्ही mass rapid transport गेला आणि 100 kilometers 30 मिनिटात गेला, people will still stay. Because that is the logic from 1874 of Mumbai. की people moved where the railways moved. And ते logic तुम्ही काही केलं बदलू शकणार नाही. People will move where public transport moves. Whether you like it or not, location will be, and it will be all related to transport, because middle class believes in public transport. It does not believe in sea view, hay view, they view, and also essentially mobility defines the economics of the city, and therefore transport will override a lot of other things. Mumbai has grown to make money, grown because people come here to make money, factually hai, and has grown because of a huge subsidy provided by railway trains, BST and railway trains. कारण nowhere in the world तुम्ही 600 रुपयाच्या पासमधनं वसईवरनं इकडे येऊ शकता, कुठेही नाही आहे. लाईक वॉट एव्हर दॅट 80 किलोमीटर डिस्टन्स, किती ट्रिप्स is not possible. It's not there in any country. Name one country where that is there, unless we make it free. That will be the cheapest option right now. But the driver of Mumbai's economy has been transport, will remain. So again the corollary is, if you want to kill Bombay, kill transport, and Mumbai will die on its own. मेट्रो आला 14 पासून किती फरक पडला, साधारण तुमचं ऑब्झर्वेशन काय? आणि आता तर ती मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो आय थिंक सबस्टॅन्शियल फरक पडणार, पण जे ट्रान्सलेशन आहे ना ते फ्रॉम सबअर्बन रेल टू मेट्रो होत नाहीये. थोडंफार रिक्षा बस ट्रान्सपोर्टवाले मूव होत आहेत, कारण स्टील वन ट्रिप इज 70 रुपीज. आता जर मी इकडनं घेतलं, अंधेरीला गेलो मरोला, 70 रुपये वन वे आहे. स्टील इट इज बियॉन्ड अफोर्डेबिलिटी. म्हणजे अनलेस इट इज ब्रॉट टू द अफोर्डेबिलिटी, म्हणजे इट हॅज टू fight for ridership with suburban rail. Only then will public transport cannot be run on ticketing. So metro will also have to understand why the critical corridor जो आता आहे अंधेरी वर्सोवा घाटकोपरचा, तिकडे त्यांनी अनलिमिटेड पास सुरू केला. आता बघा तुम्हाला पाय ठेवता येत नाही. यू कांट, म्हणजे ते आता दुपारी 1 मिनिटच्या फ्रिक्वेन्सीने ट्रेन चालवत आहेत. स्टील इट इज इम्पॉसिबल टू रीच घाटकोपर. म्हणजे तुम्हाला मध्ये जर तुम्ही मरोवा नाका असाल किंवा कुठे असाल, तुम्हाला 2-3 मेट्रो ट्रेन सोडावे लागतात आणि ते ॲक्च्युली धकलतात तुम्हाला आतमध्ये आणि मग दरवाजे बंद होतात. सो इट इज ऑलरेडी अचिव्हिंग पीक डेन्सिटी. सो तिकडे दुसरा प्रॉब्लेम आहे की ते कोच वाढवतच नाही आहेत. 4 कोचेस जे तेच ठेवले, कॅपॅसिटी 6 का 8 कोचेस. I think it's high time that they realize before somebody dies that they add those coaches. कारण आपल्या इकडे the change happens only when few people die. तोपर्यंत I think we don't I know somehow the seriousness is only when people die, and that is coming to the verge. म्हणजे try peak times and you'll know what is happening with Warsaw Metro. So that is come to affordable because of those passes. Same thing, your underground metro will be full if you kind of come into a level where your thing is maybe 50% higher than suburban rail. It will be full because that is the affordability. कारण काय आहे की
आमच्या ऑफिसेसमध्ये जे काम करायला येतात, वी आर प्रोव्हाइडिंग दोज पासेस टू देम. दे विल नॉट शिफ्ट टू मेट्रो इफ द ऑफिस डज नॉट प्रोव्हाइड. बट वी नो की द एफिशियन्सी 2 तास त्याचे वाचतात. जर अंबरनाथवरनं दादरला येऊन त्याला यायचंय, दोन्ही ठिकाणी पीकमध्ये अडकतात ते, वाईल गोईंग अँड वाईल कमिंग. सो आय थिंक इट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट की वी अंडरस्टँड मेट्रो इज एक्सलंट, बट द ट्रान्सलेशन वी आर नॉट कॉन्शियसली डुईंग. जे ट्रान्सफर आहे, सेम थिंग इज विथ आर कोस्टल रोड्स, ट्रान्स हार्बर लिंक. जोपर्यंत आपण 100 बसेस त्याच्यावरनं सोडत नाही, तोपर्यंत इट्स सब ऑप्टिमली यूज. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलंय तुम्ही, पण त्याचा वापर तुम्ही खूप कमी करता. आता जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुरू आहे, माससाठी की क्लाससाठी? काय म्हणतो तुम्ही आता सगळे जे नाही, काय माहितीये, अलाउड नाही आहे. नाही, अलाउड नाही आहे. ऑफकोर्स अलाउड आहे, चालवत नाही. आता बसेस जर तुम्ही बघितले, बसेस मुंबईची रिक्वायरमेंट आता 10 ते 12,000 आहे. ॲव्हरेज 500 लोक पर ट्रिप, हे ॲव्हरेज आहे. BST मध्ये तुम्ही चेक करा तिकिटिंग. पीक इज 750 अँड लो व्हॉल्युम्स इज 250. सो ॲव्हरेज आपण 500 धरूया पर ट्रिप. आता तुम्ही 2,700 व्हेकल्स म्हणतात, ऑन अन ॲव्हरेज 2,200च ऑपरेशनल आहे रस्त्यावरती. अराउंड 6 वर्षापूर्वी मुंबईमध्ये मला वाटतं 4,500-4,500 हजारपर्यंत व्हेकल्स, 3,750 काहीतरी ऑपरेशनल होते. बँगलोरमध्ये पण नियरली 3,000 होते. बँगलोर हॅज गॉन टू 8,500. स्टील दे आर क्लेमिंग की जोपर्यंत त्यांचे 15,000 बसेस होत नाही, बँगलोरचं जे ट्रान्सपोर्टेशन ग्लिच आहे ते सॉर्ट नाही होणार. मुंबई should have reached 10,000 now to achieve that 5 million mark of passengers. जे आपले 25 लाख लोक आहेत, ते 50 लाख व्हायला पाहिजे होते. लास्ट माइल कनेक्टिव्हिटी. आता वर्सोवाला तुम्ही उतरा कुठल्याही मेट्रो स्टेशनला, तिकडे रिक्षावालेच आहेत. देर इज नो मिनी बस टेकिंग यू टू दॅट लास्ट माइल कनेक्टिव्हिटी. स्कूल बसेससाठी BSTने जाऊ शकत नाही आता. इट्स इम्पॉसिबल. एवढं क्राऊडेड, यू विल नॉट लिव्ह युअर चाइल्ड. आम्ही स्कूल बसनेच गेलोय, म्हणजे BSTनेच गेलोय, स्कूल बस नव्हतीच आमच्याकडे. सेम थिंग इज विथ की वाय इज प्रायव्हेट प्लेयर टेकिंग युअर स्पेस. देर आर 2-3 प्रायव्हेट प्लेयर्स हु आर काइंड ऑफ कमिंग टू नरिमन पॉइंट. Navi Mumbai Municipal Corporation is running AC buses to Mumbai, which is their economy is not even fraction of Mumbai. Mumbai should have connected whole of metropolitan region BST, because the discipline and all is well documented. म्हणजे there are books written on the discipline of BST, maintenance of BST. दिल्लीमध्ये अजूनही तुम्हाला रस्ता दिसतो फुटबोर्डवरनं, ते खड्डे बिड्डे गाडीमध्ये. स्टील वन ऑफ, म्हणजे तुम्ही ते ब्लू लाईन करा, रेड लाईन करा, जे काय करा, still we have not achieved the efficiency of BST. So BST needs a scaling up. त्याला तुम्ही इलेक्ट्रिक सप्लायनी सबसिडाईज करा किंवा गव्हर्नमेंट फंडनी सप्लाय. इट्स अ स्मॉल फ्रॅक्शन. 5 लाख करोड आणि 5,000 कोटी इज अ स्मॉल फ्रॅक्शन. त्याचं इंटरेस्ट कॉम्पोनंट पण 50,000 कोटीचं आहे, 5 लाख कोटीचं. सो इज 1/10 ऑफ द इंटरेस्ट कॉम्पोनंट what support BST requires. So म्हणजे ते, आय डोंट थिंक एनीबडी हॅज टू थिंक अबाउट इट. BST 10,000 पर्यंत आणणं इज मॅन्डेटरी. पण सबमध्ये तर दिसतच नाही. तेच कमी होत चाललं. म्हणजे क्लाससाठी की माससाठी डेव्हलपमेंट नाही. द थिंग इज दॅट स्ट्रॅटेजिकली इट इज ट्रान्सलेटिंग इन टू गुड बाईक सेल्स. जे तुम्ही मुंबईच्या बाहेर बघतो, 3-seater फॅमिली of 4 going on bikes, now you're seeing in Mumbai. It's not a good indicator at all. By any standard, not by safety standard, not by any standard. Your bus transport has to be cheaper and more efficient than the bike with 3 people sitting on it. Only then. Otherwise, that's what urban and rural, that is the difference. Public transport in rural is the रिक्षामध्ये 17 लोक कोंबायची आणि न्यायची, किंवा बाईकवरती 4 जण बसून जाणार, इज लाईक अ स्टँडर्ड थिंग विच वी आर सीइंग आउटसाइड ऑफ मुंबई. इफ यू स्टार्ट सीइंग इट इन मुंबई, आय थिंक वी शुड बी कन्सर्न्ड की समथिंग इज नॉट राईट. आणि दॅट्स वेअर दॅट ट्रान्सपोर्टेशन थिंग, increase of BST buses, translation of affordability is the key.
मुंबई बनली कारण मुंबई क्रॉस सबसिडाइज्ड ट्रान्सपोर्ट. देर इज नो अदर रिझन वाय पीपल. पोर्ट होतं पण पोर्ट गेले 20 वर्ष बंद आहे, म्हणजे इज ॲज गुड एज गॉन. So in terms of transport, one of the alternatives, Bombay Port Trust has 4 modes of transport, 3 highways running through it, 1 train line. Ready infrastructure. कोण वापरत नाहीये. Why can't it be kind of the eastern corridor of Mumbai? It's there. तो रेल्वे ट्रॅक आहे, ब्रॉड गेज आहे. It's not something, and it connects all the way to the Vadala junction. So it can easily kind of streamline into the thing. कधी कधी ट्रेन जाते त्याच्यावरनं, ते जस्ट ट्रॅक्स टेस्ट करायला पाठवतात. तुम्ही आता बेस्टचा मुद्दा मांडलात. गरज आहे, लोकांची मागणी आहे, मग कुठे अडतं? म्हणजे मग ही म्हणजे बेस्ट तोट्यात आहे किंवा ते मॉडेल म्हणून सक्सेसफुल होत नाही, ही जी ओरड सातत्याने होते. I think it has a different implication. बेस्ट तोट्यात फ्रॉम 1874 आहे. शो वन टाइम वेन द ट्रान्सपोर्ट युनिट इज मोर प्रॉफिटेबल देन द पॉवर युनिट फ्रॉम 1874. बट बेस्ट वॉज ब्रॉट इन प्लेस की बिकॉज मुंबई नीड्स टू बिकम द इकॉनॉमिक कैपिटल. द ड्राइवर वॉज दैट. ड्राइवर वॉज नॉट कि बेस्ट शुड बी प्रॉफिटेबल. नो पब्लिक ट्रांसपोर्टेशन अक्रॉस द वर्ल्ड इज प्रॉफिटेबल. It is done because it is a force multiplier for economy. आणि तो पॉइंट आहे ना, जर तुम्ही टिकिटिंग आणि प्रॉफिटेबिलिटी मध्ये घेतला, बेस्ट इज नॉट हिंदुस्तान युनिलिव्हर दॅट द सर्फ पॅकेट हॅज टू हॅव अ प्रॉफिट ऑफ 10% ऑन इट अँड ऑल. इट इज नॉट. इट इज पब्लिक ट्रान्सपोर्टेशन विच इज अ इंटिग्रल विंग ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड गव्हर्नन्स. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन कॅनॉट बी. इज सबअर्बन रेल्वे, इज इंडियन रेल्वे इज प्रॉफिटेबल, then you should shut down Indian Railways also. No, it's not profitable. मग तसं तर there are several things which are not profitable. So, फ्लाईट मध्ये जास्त मिळतं. हा, रेल्वेला फ्लाईट मध्ये जास्त मिळतं. हो. पण फ्रेट कॉरिडोर्सचा डिले माहिती आहे ना, 36 तासाचा डिले असतो. सो आर वी रिअली डुईंग एनिथिंग अबाउट प्रॉफिटेबिलिटी अँड ऑल? बट दोज आर थिंग्स विच Britishers brought in the railway because they wanted to extract things out. We want to kind of, so we can move people quickly. Both purposes will supersede any other economic indicator which is there. Railways is in, loss or BST. BST is the only difference which defines Mumbai from other cities. Suburban rail, of course, and that is the only difference. Otherwise, what is the difference between us and Bangalore and us and Hyderabad, us and any other city? Is the public transport. उपनगरीय लोकलवर जो ताण पडतो त्यांनी तर गव्हर्नमेंट असा निर्णय घेतलाय की ते दरवाजे बंद करायचे आणि त्या ट्रेन एसी मध्ये कन्वर्ट करायचे. किती इम्पॅक्ट होईल याचा, काय परिणाम होईल? नाही, तुम्ही एसी करा, काही करा, तुम्ही फेअर जोपर्यंत सेम आणत नाही, फेअर्स वाढवले तर इट इज डेफिनेटली गोइंग टू इम्पॅक्ट. मुंबई प्राइस सेन्सिटिव्ह खूप आहे. म्हणजे लोक 20,000 तुमच्यासाठी काम करतात कारण कोणतरी त्यांचं ट्रान्सपोर्टेशन सबसिडाईज करतंय. तुम्ही सगळे एसी करा, परफेक्टली फाईन, फ्रिक्वेन्सी वाढवा, फेअर वाढवू नाही शकत. फेअर वाढवलं, युअर होल इकॉनॉमी इज गोइंग टू कोलॅप्स. कारण अफोर्डेबिलिटी इज ऑफ दॅट एक पास मल्टिपल ट्रिप्सचा विच पीपल कॅन यूज. तो तुम्ही 25% पण वाढवला, यू आर गोइंग टू पुश सो मेनी पीपल आउट ऑफ ट्रान्सपोर्टेशन ग्रिड. की तुमच्या घरी काम करणारी बाई म्हणणार की आम्हाला परवडत नाही यायला तुमच्याकडे, मी लोकल तिकडेच बघेन काम करायला. सो ही जी इकॉनॉमी आहे, जी नॉन फॉर्मल, इनफॉर्मल मी म्हणत नाही, कारण दॅट इज बिगर देन द फॉर्मल इकॉनॉमी. म्हणजे मुंबई, वेन वी से द अदर हाफ नाही, दॅट इज द हाफ विच actually runs Mumbai. Somebody is deprived, not living in apartment block, not getting paid, is subsidizing middle class which is there. And if तुम्ही त्याला further deprive केलं, you will be the loser. माझा प्रश्न असा होता, उपनगरीय गाड्यांच्यावर आता जो लोड आहे तो कमी
गाड्या वाढवणं हा माध्यम असताना किंवा इतर पर्याय असताना त्यांनी दरवाजे बंद नाही, मला वाटत नाही दरवाजे बंद इज बिकॉज लोक बाहेर पडतायत. पण इश्यू इज दरवाजे बंद केले तर तुम्हाला सबस्टॅन्शियल व्हॉल्युम्स पण वाढवायला लागेल. इट्स लाईक ट्रॅफिक फ्लो. तुम्ही नळात ना एका पाईपमध्ये एवढंच पाणी जाऊ शकतं. तुम्ही कसंही करा त्या पाण्याला. फायनली फ्लुइड मेकॅनिक्समध्ये कसं असतं की वेन यू डायव्हर्ट यू नीड टू हॅव अ क्रॉस सेक्शन विच इज मोर. जर तुम्ही छोट्या पाईपमधनं पाणी पाठवणार असेल तर तुम्हाला जास्त लागणार पाईप. सो ट्रॅफिक बिहेव्स लाईक फ्लुइड मेकॅनिक्स. तुम्ही जर क्लोज डोअर केले वेअर यू कट डाऊन ऑन द नंबर ऑफ पीपल युझिंग इट डेफिनेटली देन यू विल हॅव टू प्रोव्हाइड मोर ट्रेन्स. देर इज नो ऑप्शन. तुम्ही आत्ता हा मुद्दा म्हणला त्यालाच धरून पुढचा, खरंच आणखी म्हणजे आत्ता ज्या फ्रिक्वेन्सीनी लोकल आहे तिथे ती संख्या किंवा ती फ्रिक्वेन्सी वाढवणं प्रॅक्टिकली शक्य आहे का? आता मेट्रो रेलमध्ये यू कॅन रन ट्रेन्स ॲट 30 सेकंड फ्रिक्वेन्सी because of signaling, because of better efficient systems. You can do that with rail, but you will require a overhaul of the total signaling system. म्हणजे they will have to seamlessly flow on the same track ना. आता आपलं जे सेमी मॅन्युअल आहे, सेमी विल नॉट वर्क. यू विल हॅव टू काइंड ऑफ डू दॅट. पण ते ऑप्शन नाही आहे तुम्हाला करणं भागच आहे. यू कॅनॉट से दॅट आर ट्रेन्स विल नॉट गो इन टू अ सबस्टॅन्शियली बेटर सिग्नलिंग. कारण हे जे ट्रेनमधनं पडणं अँड ऑल इज गोइंग टू इन्क्रीज. पण मग ट्रेन या मोडला म्हणजे आता आपण हा बोलतोय तो मुद्दा सबब्स आणि सिटी अशा कनेक्टिव्हिटीचा आहे. तर ट्रेनसाठी रोड ट्रान्सपोर्ट हे उत्तर असू शकतं का? ॲब्सोल्युटली नाही. देर इज अ डिफरंट क्लास. तो फरकच वेगळा आहे. सी रोड्स आपलं पर कॅपिटा पर पर्सन जे रोड आहे ते ऑलरेडी खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू नंबर ऑफ पीपल. सो नोबडी कॅन से रोड करू नका. यू रिक्वायर्ड रोड्स नॉट येस्टरडे बट 20 years बॅक जे आता तुम्ही करताय. यू रिक्वायर्ड मेट्रो नॉट येस्टरडे बट 40 years बॅक जे तुम्ही आता करताय. सो एक जनरेशन हॅज मिस्ड आउट ऑन this public transport means which should have come in the 50s, 60s, 70s, which is happening now in 2025. So there's no option की ते नको आहे, ते पण पाहिजे. Plus we need that because we come to that capacity. Nobody has heard of these capacities. जे आपल्या capacities आहे ना, कुठल्याही जगातल्या कुठल्याही सिटीनी ही डेन्सिटी बघितली नाहीये. Tell me one city which has this figures of 16 persons per square meter or more than 1.5 15 million लोक मोबिलिटी मध्ये कुठलं शहर आहे विच इज डुईंग दॅट. आणि जे आहेत लाईक टोकियो रिजन इज 5 times मुंबई रिजन. डेन्सिटीचा प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. बीजिंग बघा, शंघाय बघा, हाँगकाँग नोवेअर नियर. सी न्यूयॉर्क, लंडन सगळे 6-7 million मध्येच अडकले. इवन हाँगकाँग अँड ऑल दे हॅव नॉट रीच 13 million 14 million विथ 500 square kilometer एरिया. तर इट इज नॉट ऑप्शनल. रोड हवेच आपल्याला, पण रोडवरती बसेस पण तेवढ्याच हव्या. अँड दॅट इज द वे. ट्रान्स हार्बर लिंक हवाच आपल्याला, कोस्टल रोड हवाच आपल्याला, बट दॅट कॅनॉट बी फॉर प्रायव्हेट कार्स. कारण काय झालं आता इवन गाडीने जर तुम्ही बँड्राला 1 तास तुम्हाला अडकावं लागतं. कांदिवलीला जाऊन दाखवा संध्याकाळी. इकडनं 16 minutes यू टच बँड्रा आणि तिकडनं 2 तास बोरिवलीपर्यंत. सो अगेन फ्लुइड मेकॅनिक्स ना. मध्ये तुम्ही पाईप वाढवला वेट ॲट एंड इट्स अगेन अ बॉटल नेक. वॉटर इज गोइंग टू स्टॉप. इट्स नॉट गोइंग टू फ्लो. सो इट डझंट मॅटर. अँड देन वॉट यू रिक्वायर इज अ प्रेशर पंप. You need to move more people. How do you do? One car is taking maybe 4 people. One bus is taking 53 people. So you move from, so 3 cars is 1 bus. 15च्या ऐवजी तुम्ही, आणि आपल्या बसेसमध्ये 70च्या वरती लोक जातात. कॅपॅसिटी असते 53, 51 लिहिलेली. बट सो देन यू यूज प्रेशर अँड देन द प्रेशर इज अ बस वेर यू मूव 65 people in turn of 15 people.
पण मुंबईमध्ये मागे एक जलवाहतुकीचा एक बराच प्रयोग आपण केला किंवा त्याचं एक बरेच असं प्रपोजल पेंडिंग आहे, त्याच्या पुढे काय होत का नाही? ते चुकीच्या साईडला आपण जलवाहतूक बघतोय. वी आर डुईंग वेअर यू हॅव द बे. बे इज मेड आउट ऑफ इग्नियस रॉक, बसाल्ट. सो रॉक फॉर्मेशन इकडे बाहेर आपल्याला म्हणजे लो टाईडला पण दिसतं. इफ वी एव्हर ट्राय एनी मोड हिअर इज गोइंग टू फेल. इट हॅज टू गो ऑन एअर. इट कॅनॉट गो ऑन वॉटर, कारण दगड आहेत आपल्या इकडे. बट द गुड बे इज दिस बे, द ईस्ट साइड, विच इज नेव्हर ट्राईड फॉर ट्रान्सपोर्ट. द पोर्चुगीज फाउंड द गुड बे, द ब्रिटिश फाउंड द गुड बे, पण आपल्याला तो गुड बोआन बाईन बॉम्बे तो आपल्याला कधी दिसलाच नाही. सो व्हॉट वी शुड हॅव हॅड, वी शुड हॅव यूज BPT, their kind of ship running skills and done a transport which should have been run by BST. हे मागे नवी मुंबई टू हे झालं पण होतं प्रयोग. पण ते अगेन प्रीमियम ना, दमानिया, कॅटमरान, हे ते वी ऑलवेज गो फॉर प्रीमियम असं. पण हाँगकाँग बघितलं तर हाँगकाँग इज 8 मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. ट्रॅम आहे, ट्रेन आहे, मेट्रो आहे, दे हॅव बसेस, मिनी बसेस, दे हॅव सी रूट्स. सो 8 modes of transport on one pass, which is called the Octopus Pass. And it moves a lot of people through all these modes. म्हणजे तुम्हाला मकावला जायला प्रीमियम फेरी घ्यायची असेल, बोट घ्यायचं, यू कॅन यूज ऑक्टोपस. तुम्हाला क्रोसिंग घ्यायची असेल तरी ऑक्टोपस पास चालतो. अँड व्हाय कांट वी डू इट? तुम्ही द्या SBI ला. आता ते योनो करतात, रन ऑल द मोड्स. इट्स ओनली तिकीटिंग ना. फायनली बसमध्ये वापरलं, सपोजिंग 10 करोडचं रेव्हेन्यू बस BST ला द्यायचं, 15 करोडचं मेट्रो. एनी कंपनी विल जम्प इन for this kind of opportunity. Can't daily transaction will be in crores, but in Hong Kong they run सगळंच, म्हणजे everything is run on the Octopus card. Same thing is across the world. आणि ह्या सगळ्यांचं इनफॅक्ट सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग इज डन बाय इन्फोसिस, TCS हेच करतायत. सो इट्स नॉट लाईक की कोणीतरी दुसरं करतंय. त्यांचं बॅक एंड इज ऑल हँडल्ड बाय अस. सो इफ यू से की नाही आम्हाला जमत नाही, मग आय थिंक इट्स दे समथिंग म्हणजे लार्जली रॉंग दॅट वी आर डुईंग. तर आपण केलेलं ना युनिफाईड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी. ते काहीतरी 3 वर्षात एकच मीटिंग करतात. चेक करा MMRDA कडे. आम्ही मिनिट्स मागितले, मिनिट्स पण देत नाही आम्हाला. सो इट्स क्वाईट सरप्राइजिंग की यू डोंट नीड बिग अथॉरिटीज जिकडे यू एक्सपेक्ट द CM टू कम अँड सिट ऑन द अथॉरिटी. कारण कुठे त्यांना वेळ मिळणार? 1760 अथॉरिटीज आहे, सगळ्याचे चेअरमॅन तेच असणार. इज इट पॉसिबल टू हॅव मीटिंग्स? व्हॉट वी नीड इज फंक्शनल थिंग. गिव्ह इट टू एनी SBI, बँक ऑफ इंडिया. एक कार्ड का ट्रेन बस सगळ्यासाठी. आता वर्सोवा मेट्रोचं कार्ड तुम्हाला दुसऱ्या मेट्रोवर चालत नाही, म्हणजे मग परत तुम्ही तिकडे क्यू मध्ये थांबा. आणि आता आणलेले का ते SBIचं, तुम्ही SBIचं कार्ड घेतलं तर ते वर्सोवा मेट्रोचं, म्हणजे तुम्ही वर्सोवा मेट्रोचं केलं ते चालत नाही याच्यात. सो दॅट हिकअप इज स्टील देअर. मुंबईसाठी एक मागे असं एक प्रपोजल होतं की युनिफाईड एक एजन्सी असावी. सध्या बऱ्याच तेच एजन्सी मेट्रोपॉलिटन अथॉरिटी केलेलं. काय Actually, planning, there's a fundamental thing. You are, most educated than me. But the 74th Amendment जेव्हा आलं तेव्हा असं म्हटलं की your local planning authority, which is your elected representative, will be supreme. Still, Mumbai has 16 authorities, planning authorities. BMC, MMRDA, MSRDC, MHADA, SRA, Bombay Port Trustला पण अजून authority केले. And every third day we are coming up with a new authority. Other than BMC, everything else technically is non-constitutional. And there is no elected representative. You are not electing to the body. So that question is the multiplicity of authority. आणि प्रॉब्लेम कधी येतो माहितीये? पावसामध्ये जेव्हा फ्लडिंग होतं कोणाला तुम्ही धरणार? ते म्हणतात नाही रेल्वे मधलं फ्लडिंग आहे, ते इकडचं फ्लडिंग आहे, तिकडचं. म्हणजे यू आर लॉस्ट. BMC ला विचार नाही ना, ते रेल्वेची जमीन आहे, ते MMRDAचं आहे, ते याचं आहे. सो इन टर्म्स ऑफ मॅनेजिंग क्रायसिस, डिझास्टर, इट इज कुठेही जगात अशा मल्टिप्लिसिटी ऑफ अथॉरिटीज नाहीये. वी आर द ओनली वन वेअर अगेन ऑफ द रेकॉर्ड इज बिकॉज there are different governance structures. State government wants to
रूल क्वाझायली म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऐकत नाही म्हणून SRA, नाहीतर म्हाडा, नाहीतर हे, नाहीतर ते. आय थिंक दॅट मल्टिप्लिसिटी ऑफ अथॉरिटी स्टार्टेड पोस्ट 95. MRTP मध्ये तो जो मॉडिफिकेशन केला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी इकडनंच सुरू झालं. आफ्टर 2000 विलासराव देशमुख गव्हर्नमेंट नाही, हे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी नरमेन पॉइंट पासून सुरू झालं. MMRDA ला BMRDA ला ही अथॉरिटी दिली आणि तिकडनं त्यांनी हे केलं. हो. आणि प्लॅनिंग अथॉरिटी, आणि प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे काय, आम्ही फक्त बिल्डिंग परमिशन देणार, बाकी कचरा घाण BMC ने उचलायचा. सो दॅट काइंड ऑफ डुप्लिसिटी कॅनॉट वर्क. कारण सांगा ना BMC ला रोज झाडू मारायला. यू डू एव्हरीथिंग. इफ यू वॉन्ट city within a city, then you take charge of your kingdom. This kingdom mechanism does not work in city because city is a democratic structure. It is not fiefdoms and kingdoms which are there. So that is something which we need to seriously think. So transportation merging with BMC is an excellent. Hey, BST should go with BMC. So should SRA, so should MHADA, so should MSRDC. We need only one authority because we can make them accountable. Finger pointing होणार नाही, तुम्ही यांना विचारा, तुम्ही त्यांना विचारा. One authority should take charge, take responsibility to whatever which has happened. Do we have a plan of Mumbai? जिकडे तुम्हाला सगळे सर्व्हिसेस, सगळं अजूनपर्यंत एकही प्लॅन नाहीये. कारण युटिलिटी कोण टाकतंय, महानगर गॅसचे प्लॅन्स BMC कडे नाहीयेत. खोदल्यानंतर पाईप फुटल्यानंतर वी नो की देर इज अ गॅस लाईन देर. त्यांचे प्लॅन्स आहेत त्यांच्याकडे, BSTचे प्लॅन BST कडे, पण देर इज नो कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हिसेस. सो अंडरग्राउंड जे काय 17, 18, 40 युटिलिटीज आहे, वी डोंट हॅव एनी कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन. सो तुम्ही खोदा, तोडा आणि मग देन यू रिपेअर. बट त्याचा प्रॉब्लेम तो ना, काही वर्षापूर्वी तिकडे खोदताना ती अंडर वॉटर इंटरनेट केबल तोडलेली आणि स्टॉक एक्सचेंज सगळं बंद पडलेलं. म्हणजे एवढं सिरियस इफ यू कॅन डू, आय थिंक देर इज सम थिंग इन टर्म्स ऑफ अंडरस्टँडिंग की व्हॉट गव्हर्नन्स हॅपन्स. मेट्रो वावंड आहे ज्याचं भविष्य काय? पण मोनो फ्रॉम बिगिनिंग डिडंट स्टार्ट फ्रॉम एनिवेअर अँड डिडंट गो एनिवेअर. म्हणजे ते ओरिजिन डेस्टिनेशन दोन्ही इज अ क्वेश्चनेबल थिंग. की आर्थर रोड जेल पासून चेंबूर पर्यंत किती जणांना जायला लागतं, विच वॉज म्हणजे त्यात ओरिजिन डेस्टिनेशन सर्वच कळला नाही. मोनो इज नॉट अ बॅड आयडिया, बट मोनो इज नॉट द व्हॉल्यूम. इट इज गुड फॉर डिझनी वर्ल्ड केलं की मुलांना फिरवलं, इज नाईस. मोनोरेल इज गुड फॉर व्हेरी एअरपोर्टवरनं तुम्ही कुठल्या स्टेशनपर्यंत नेता. जसं न्यूयॉर्कला तुम्ही गेला तर न्यूयॉर्क पासून पेन स्टेशनला मोनोरेल आहे, किंवा लंडन डॉकलँड्समध्ये देर इज monorail. The volumes are very small. Monorail does not even need a driver. It can be all automated, it can be done. But it is not a train. It is a light connection which is there. But तेव्हा पण प्रश्न विचारलेले, प्रेसने पण प्रश्न विचारलेले की कुठून चालली आहे, कुठून सुरू होते आणि कुठे एंड होते. म्हणजे इट्स नॉट इवन रिचिंग महालक्ष्मी स्टेशन. would have made sense at least it touches 2 stations. Chembur पण station is 2 kilometers away. So I don't know that what drove that project and what was the incentive to do that. But normally it makes sense na, you pick someone from X position and put him at Y. आणि दोन्हीचं जर तुम्ही 2-2 किलोमीटर लांब ठेवलं तर who is going to kind of move on those kind of modes? त्याला कायम एक जस्टिफिकेशन असं दिलं जातं की ठीक आहे, हा आता एकच आम्ही मोनोचा म्हणजे प्रयोग म्हणून एक ट्रॅक केलाय, पण मोनो हे बेस्टला सोल्युशन असू शकतं लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी. 100% नाही. द थिंग इज बेस्ट, आता बेस्ट पण मोठ्या बसेस आर नॉट अ सोल्युशन फॉर द रोड नेटवर्क दॅट वी डन. सो जसं आधी होतं ना, 2 घोड्याचा ट्रॅम होता, 4 घोड्याचा ट्रॅम होता. नाव बेस्ट विल हॅव टू कम इन डिफरंट साइजेस. On highways, you'll have to run those big buses, maybe the double connected buses, where volumes can be taken through. But as you move in, the शेवटची bus will be a mini bus, will be like ambulance size. We'll have to move. That is the scale. आणि हाँगकाँगमध्ये ते केलंय
जे इनर डिस्ट्रिक्ट्समध्ये जातात त्या स्मॉल आपल्या मॅटेडॉर सारख्या बसेस आर गोईंग दॅट. सो इफ यू सी हाँगकाँग इज परफेक्ट एक्झाम्पल. म्हणजे छोट्या कम्युनिटीजमध्ये किंवा माथरपकाडी, बँड्रा, राणवर विलेज, छोट्या विलेजेसमध्ये जायला दे हॅव स्मॉलर बसेस. सो कनेक्टिव्हिटी इज बेस्ड ऑन व्हॉल्युम्स अँड द रोड विड्थ्स. Simple na, like if you eat a watermelon, you don't cut your cheeks, no? You cut the watermelon. So if you want to take public transport, you get it in sizes and shapes which fits your city. उलटं करत नाही. आपल्या इकडे काय डीपी मध्ये मी 19.3 मीटरचा रोड करीन आणि मग बस जाईल. मग तोपर्यंत 2 पिढ्या होऊन जातात आणि बस पोचत नाही. अँड देन समबडी एनक्रोचेस, मग स्लम झाले, मग तो रोडच कॅन्सल होतो. जो होता रोड त्याच्यावरती यू रन बसेस, यू विल नेव्हर फाइंड एनी एन्क्रोचमेंट. अँड दॅट इज द लॉजिक. ट्रान्सपोर्टेशन हॅज सेव्हरल इम्प्लिकेशन्स ऑन द सिटी. दॅट्स वाय इट इज अ मेकर ऑफ द सिटी. Urban is because you have public transport and all. Urban is not because of housing. Urban is not because of suddenly a male agriculturist things of giving up agriculture, and it is doesn't make the space urban. So I think that definition needs to be ekta tweaked, but that is part of the central government definition which is there. But the clear indicator is public transport and pedestrian infrastructure. Footpath नसतील is not. आता सबब्स मध्ये फुटपाथच नाहीये कारण गाड्यांना जायला जागा नाही म्हणून फुटपाथ करत नाही. म्हणजे दॅट लॉजिक इज म्हणजे अनबिलिव्हेबल. पेडेस्ट्रियन ट्रान्सपोर्टचा मुद्दा तुम्ही पहिल्या ह्याच्यापासून मांडताय आणि आत्ता या परिस्थितीत जी सगळ्या शहरांची किंवा उपनगरांची स्थिती आहे तिथे पेडेस्ट्रियन ट्रान्सपोर्ट करायचं ठरवलं तरी ते प्रॅक्टिकली शक्य आहे का? नाही, कारण नाही म्हणून देर इज अ पॉलिसी वेअर यू नीड टू डिसाइड तुमची पॉलिसी काय आहे. इफ आय से माय पॉलिसी इज पेडेस्ट्रियन फर्स्ट, खूप सिटीज अनाउन्स दिस, और यू से कार फर्स्ट, मग प्रायोरिटी कशी जाते. फर्स्ट प्रायोरिटी इज पेडेस्ट्रियन, पेडेस्ट्रियन फर्स्ट म्हणतो तेव्हा. सेकंड प्रायोरिटी इज बस, पब्लिक ट्रान्सपोर्ट. थर्ड प्रायोरिटी इज प्रायव्हेट कार. when you say pedestrian first policy, we say pedestrian first policy, but our policy is cars first. That kind of dual thing you cannot do. Be honest to what you're saying. जे तुम्ही म्हणता जर pedestrian first policy आहे तर मग that should see in your follow through. मग खूप शहरांमध्ये काय केलं आहे त्यांनी की वन वे साठी एकच लेन ठेवली आहे आणि फुटपाथ वाईड केलेत आणि एक लेन मध्ये एकच बस येऊ शकते. लंडनमध्ये कंजेशन चार्जिंग, जर तुम्हाला जायचं असेल टू द कोर ऑफ लंडन यू हॅव टू पे प्राइस. आता नरिमन पॉइंटमध्ये मला पार्किंग जर करायची आहे, इकडे रिअल इस्टेट व्हॅल्यू काय आहे, से 300 रुपीज अ स्क्वेअर फीट. हां, मला माझ्या गाडीला किती लागतं, 3x5 म्हणजे 150 फूट लागतं. त्याचं महिन्याचं भाडं किती असायला पाहिजे, से 3 लाख रुपये. यू डिवाइड इट, दिवसाला किती आहे. So person parking in Nariman Point will be paying the rateable value. लंडन मध्ये करतात, न्यूयॉर्क मध्ये करतात, सिंगापूर मध्ये करतात, हाँगकाँग मध्ये करतात. नाही, आपल्याला फ्लॅट चार्ज पाहिजे. पार्किंग इज नेव्हर युअर कॉन्स्टिट्युशनल राईट. कुठल्याही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन मध्ये देर इज नो आर्टिकल दॅट पार्किंग विल बी प्रोव्हाइडेड, राईट टू पार्किंग असं नाही आहे आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये. सो दॅट कॅनॉट बी सीन ॲज अ हे. इकडे भरपूर रेसिडेंट्स हे करतात ना, आम्ही पार्क कुठे करणार. द गव्हर्नमेंट डज नॉट हॅव गट्स टू से की शो अस हाऊ यू हॅव अचीव्ड द राईट. कारण तो खर्च रस्त्याचा महानगरपालिकेने केलाय, कॉन्क्रिटायझेशन त्यांनी केलं आणि हे प्रायव्हेट गाड्या पार्क करणार. यू पार्क प्रोव्हाइडेड यू पे द सेम व्हॅल्यू. उद्या तुम्ही एक रूम घेतली इकडे, तुम्ही भाडं भरणारच ना, यू पे दॅट व्हॅल्यू विच इज देअर. सिंगापूर हॅज अनदर लॉजिक. सिंगापूरमध्ये काय आहे, दे हॅव डिफाईन्ड किती पार्किंग आहे आणि इफ यू हॅव अ परमिट ओनली देन कॅन यू बाय अ कार. परमिटची किंमत असते 75 लाख, गाडीची किंमत आहे 20 लाख. सो पीपल हू कॅन अफोर्ड 75 lakhs अ परमिट बाय अ 20 lakhs अ कार. दॅट इज अ स्टँडर्ड थिंग विच इज फॉलोड नाव. की Mumbai is well past that. तुमचं रोड नंबर्स आहे ना, राईट नाव यू कॅन इवन गेट वन सिंगल कार राईट नाव. कारण देर इज नो रोड एरिया. यू हॅव 1000 kilometers ऑफ रोड.
which is there. You calculate the number of cars which are getting added. There is no space right now. So I think that's well past kind of here. You need to think now in terms of regulating, managing, organizing. But pedestrian first, second BST, third suburban rail. Metro, of course, but metro I'm equating with the suburban rail network because it's following the same trajectory. Translation होत नाही है. Even sir विचारत होते की whether we are seeing translation, we are not seeing the translation between BS2 to metro or metro to suburban rail, because the new users are taking up the middle class, affordable, the mysterious middle class is taking up the metro space which is there. म्हणजे ज्यांना cars न्यायचे but they find difficult to park and all, they are the ones who are moving on to, or bikes न्यायचे, they are moving on to metro. It's not kind of a clear translation. म्हणजे there was a demand, definitely there's a demand and that is going to happen. या सगळ्या प्लॅनिंग आणि या सगळ्या विषयात पर्टिक्युलरली वाहतूक आणि याच्यात राजकीय इच्छाशक्तीचा प्रभाव किंवा अभाव कसा दिसतो? नाही, आय थिंक वी जस्ट अजून ते अवेअरनेस आलं नाहीये की जर महाराष्ट्राला $1 ट्रिलियन ची इकॉनॉमी पाहिजे तर मुंबईला $800 बिलियन 2040 पर्यंत पोचायचं आहे. आणि हे ट्रान्सलेशन फ्रॉम 400 to 800 विल ओनली हॅपन इफ वी इन्व्हेस्ट इन पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. इट्स अ क्लिअर लिंक. जर इकॉनॉमिस्टना विचारलं आणि ते केलं, सेम थिंग इफ इंडिया हॅज टू गो into the league of 8 trillion, 10 trillion. चायनामध्ये त्यांनी केलंय. चायना इज 15 trillion इकॉनॉमी because they've invested massively in transportation. You can move Chinese cities आता 700 km/h म्हणजे एअरक्राफ्टच्या स्पीडनी they've designed trains now. The latest train is 700 km/h. आपल्या flights go at 800 km/h. So if you want to go from Bombay to Goa, you'll reach in 45 minutes. That is there's a generational gap आता. But here definitely we will need to. So transport is the catalyst and driver of economy, especially urban economy. If we understand that, we will definitely kind of do that. Otherwise what we'll do is we'll fail and then we'll do it. Some people will die and then only we'll do it. That is the kind of thing. मुंबईतले जे काही वाहतूक सेवा आहे ती जास्त करून उत्तर दक्षिण जोडणारी आहे, पूर्व पश्चिम जोडणारी कमी आहे. सध्या एक मेट्रोचा प्रोजेक्ट धरला तरी वगळता बाकी काहीच नाही. तर पूर्व आणि पश्चिम मुंबईला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? आता कसं आहे की तुम्ही वर्सोवा घाटकोपर कॉरिडॉर बघितला, लोकांना कळलंय की काय हे आहे. आता इफ यू आर लुकिंग ॲट कॉरिडॉर्स ना, जसं गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहे, तो गोरेगावचं यू हॅव टू मूव इट अप टू मनोरी मार्वे अँड टेक इट फर्दर सो दॅट इट बिकम्स ईस्ट वेस्ट. किंवा वरती जे दहिसर ठाणा कनेक्टर आहे मीरा भाईंदर थ्रू, विल नीड टू मूव ऑल द वे अप टू गोराई. हे कॉरिडॉर्स. सिमिलरली जे तुम्ही मेट्रो पण करतात लोखंडवाला ते विक्रोळी, दॅट विल हॅव टू मूव टिल वर्सोवा. म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग इज यू ओनली केटरिंग टू अ सेंट्रल पोर्शन, यू विल नीड टू टेक इट अप टू एक्स्ट्रीमिटी, एंड पर्यंत न्यायला लागणार. आणि आपण ऑलरेडी करतोय, म्हणजे प्लॅन मध्ये आहे. देर आर सेव्हरल कॉरिडोर्स राईट फ्रॉम दहिसर ऑल द वे अप टू साऊथ मुंबई. सगळे ईस्ट वेस्ट कॉरिडोर्स करतोय आता आपण, म्हणजे प्रपोज्ड आहे. बट दे नीड टू गो अप टू द एक्स्ट्रीमिटी. इकडे तर इझी आहे, इट्स हार्डली 4 kilometers अक्रॉस. पण बँड्रा ऑनवर्ड्स तुमची कनेक्टिव्हिटी बँड्रा वेस्ट पासून मानकुर्द पर्यंत पोचायला पाहिजे. इट्स नॉट बँड्रा ईस्ट टू मानकुर्द, कारण ते कनेक्शन अगेन इज व्हेरी क्रिटिकल. सो इट इज व्हेरी म्हणजे फिजिबल टू डू दॅट. सॅन्टाक्रूज चेंबूर लिंक रोड आहे, तो सॅन्टाक्रूज ईस्टला जातो. इट हॅज टू गो अप टू खारदांडा. हे जे कनेक्शन आहे ना, मिसिंग लिंक्स आम्ही म्हणतो प्लॅनिंग मध्ये, दोज मिसिंग लिंक्स आर व्हायटल. अंधेरी कुर्ला रोड, पण तो अंधेरी ईस्टला आहे. इट हॅज टू गो टू वेस्ट. जोगेश्वरी विक्रोळी, अगेन जोगेश्वरी ईस्ट टू विक्रोळी हॅज टू रीच
west म्हणजे ओशिवरा. So each of these corridors have some few kilometers connectivity left. आणि प्लॅनिंग मध्ये दोज आर द कीज. जे तुम्ही म्हणताय ना इज ऍब्सोल्युटली स्पॉट ऑन. वी नीड टू मूव्ह ईस्ट वेस्ट, पण एंड टू एंड. कारण सडनली तुम्ही मध्ये फक्त कनेक्ट केलं, व्हॉट विल द एंड्स डू? दॅट लास्ट माइल कनेक्टिव्हिटी बिकम्स अ फंडामेंटल प्रॉब्लेम. जर तुम्ही करणार नाही तर एन्श्योर दॅट देर आर 50-50 बसेस एट एव्हरी एंड टू कनेक्ट टू डिफरंट पॉइंट्स. जे आपण व्हील आणि स्पोक म्हणतो ना, की तुम्ही एक स्पोक बनवला पण तिकडनं तुम्हाला व्हील्स म्हणजे बसेस तुम्हाला डिफरंट कनेक्शन द्या. अदरवाइज यू टेक युअर नेटवर्क पुढे अँड इट्स अ स्मॉल कॉस्ट. द रियालिटी ऑफ द सिच्युएशन इज पीपल लाईक बिग प्रोजेक्ट. सगळ्यांना असं 2 लाख करोड म्हणजे 2 करोड नाही, 20 करोड नाही, असे मोठे नंबर, 20,000 करोड. ते किती नंबर झिरो येतात ते पण आपल्याला माहिती नाही. पण आय थिंक द फेटिश इज ऑफ बिग नंबर्स, बट सोल्युशन्स ऑल्सो इन ऑल रेंजेस. म्हणजे यू हॅव व्हेरी स्मॉल सोल्युशन. लाईक आम्ही सर्क्युलेटर बस सुरू केलेली इथे, म्हणजे चर्चगेट टू VT नरिमन पॉइंट कनेक्ट करत जात होती. एक क्लॉकवाईज डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओ सुपर हिट. आम्ही BSCच्या जुन्या बसेसवरती पेंट केलेलं, तुम्ही खूप कव्हर केलेलं ते. 100 नंबरची आहे अजून. हा, पण ती सर्क्युलेटर रूट म्हणजे हॉप ऑन हॉप ऑफ बस करायला पाहिजे. जी तुम्हाला जर काही खायला जायचं तर फोर्टला जायला इकडे एकही टॅक्सीवाला येणार नाही. सो यू जम्प ऑन टू द सर्क्युलेटर बस. तीच पुढे जाते VTला, तीच पुढे जाते फोर्ट थ्रू चर्चगेटला, आणि तीच इकडनं येते नरिमन पॉइंटला. सो 1 इन क्लॉकवाईज डायरेक्शन, 1 इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सेम थिंग. सपोजिंग तुम्ही मालाड आणि गोरेगावला कनेक्ट केलं, माइंड स्पेस एवढा मोठा एरिया डेव्हलप होते, एकही रिक्षावाला तिकडे येत नाही. Same mobility issue. If you run a circulator, Malad, Goregaon, and going through Mindspace, किंवा या साईडला Oberoi Mall च्या इकडे, if you kind of turn it and do. So circulator route, a small, म्हणजे mini buses running in clockwise, anti-clockwise direction will not cost you. म्हणजे it is not exciting. It will not go into maybe even 100 crores. But then it is not really important. Like smaller solutions, म्हणजे क्रोसिन इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्हाला निमोनिया होऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार इज मोर इम्पॉर्टंट. सो वी नीड टू काइंड ऑफ लुक ॲट दिस स्मॉलर काइंड ऑफ सोल्युशन्स विच हॅव अ बिग म्हणजे डिसेमिनेशन, म्हणजे बिग रिस्पॉन्स. खूप ठिकाणी प्रॉब्लेम्स आहे. गुराईबिराईमधनं बोरिवली स्टेशनला काही येण्यासारखी साधनं नाही आहे. किंवा चारकोप दाखवा तुम्ही, चारकोपवरनं कोणी येईल, कारण ते ट्रॅफिक जॅम एवढं असतं. इज व्हेरी डिफिकल्ट फॉर पीपल टू कम. पण सोल्युशन्स आर इन सर्क्युलेटर रूट्स, बसेस, इन मास ट्रान्सपोर्ट. सध्या रस्ते वाहतुकीमध्ये जे काही ऍक्सिडेंट होतात ते 2 व्हीलरचे जास्त होतात. तर सध्या बाईक टॅक्सी सुरू आहे. तर मुंबईला बाईक टॅक्सीची आवश्यकता आहे का, गरज आहे का मुंबईची? ॲक्च्युली बाईक टॅक्सी इज क्वाईट अ फन मोड इन लोकेशन्स लाईक गोवा किंवा हे, वेअर द व्हॉल्यूम्स आर व्हेरी लो अँड पब्लिक ट्रान्सपोर्ट कॅन नॉट रन. बाईक टॅक्सी इज नॉट अ गुड आयडिया फॉर मेट्रो सिटीज ॲट ऑल. Bikes itself is not a good idea for metro cities because the space taken by 2 people is so much की 4 bikes आले तर is equivalent to a bus चा area. आणि current thing is that they trend to go on the wrong side and come in. They're coming from the wrong side कारण तुम्हाला ड्रायव्हरला पण दिसत नाही तो कधी मूव्ह इन करताय. स्पेशली आता हे जे रॅपिडो आहे प्लस तुमचे ते ब्लिंकिट वाले जे घुसतात ना, दे कम फ्रॉम फुल राईट अँड गो इन टू फुल लेफ्ट ऑन अ सिग्नल अँड म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर ऑलरेडी काइंड ऑफ हॅज शॉट अप. सो कुठल्याही ट्रान्सपोर्टेशन मोडमध्ये द लेसर द नंबर ऑफ पीपल यू आर मुव्हिंग द बॅड इज द सोल्युशन. सो रिस्पॉन्स चांगला मिळायला लागलाय. नाही मिळणारच, कारण कसं आहे की वी कम टू अ चोक पॉइंट ना, की एनिथिंग विच इज प्रोव्हाइडिंग अ रिलीफ इज गुड. आता तुम्ही डबल सीट सायकल पण सुरू केलं, स्टील देर बी अ रिस्पॉन्स. मेट्रो सुरू होते पण इतके दिवस मेट्रो नव्हती ना, लोकांना इकडे येणं मलिबन खूपच हो 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 हो. मिनिट आली. पण सर्क्युलेटर बस वॉज, ती 22 बसेस व रनिंग 10 लाख लोक घेऊन येत होती. दॅट सर्क्युलेटर रूट 22 बसेस कंटिन्युअसली चालू होत्या.
झिरो फ्रिक्वेन्सीमध्ये. सो दोज काइंड ऑफ थिंग्स आर व्हेरी स्मॉल कॉस्ट, व्हेरी हे. फर्स्ट ऑफ ऑल रिवायवल ऑफ BST इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिवायवल ऑफ फुटपाथ, कारण तसं बघितलं तर तुम्ही चालत यायला पाहिजे, कारण इट इज हार्डली 1 किलोमीटर अँड 2 किलोमीटर. इफ यू वॉन्ट टू स्टे फिट, लाईक न्यूयॉर्कमध्ये ऑन अन ॲव्हरेज 6 किलोमीटर चालतात, हाँगकाँगमध्ये, सिंगापूरमध्ये सगळी लोक चालतात. पण आपण एवढे घाबरतो की पडून काहीतरी तुटेल त्याच्यापेक्षा लेटेस्ट. अँड इट्स बिकम अ हॅबिट. सबब्समध्ये तर तुम्ही दूध आणायला पण रिक्षाने जाता, कारण यू आर व्हेरी स्केर्ड की 2 किलोमीटर कसं चालणार. इट्स बिकम लाईक अ थिंग की 26 रुपये गेले ठीक आहे, पण आपण BST बस जरी वाढवल्या ना तरी आता ट्रॅफिक एवढं आहे, तर त्या गाड्यांच्या संख्येवर मर्यादा आणण्यासाठी काय करावं लागेल? काय होणार माहितीये की ॲज अ प्लॅन प्रोग्राम कंजेशन प्राइसिंग तुम्हाला करायलाच लागणार इव्हेंच्युअली. आता कसं आहे, सगळं फ्री देत आहे तुम्ही, म्हणजे यू आर क्रॉस सबसिडायझिंग रिच अँड मिडल क्लास. की ज्या रस्त्यावरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात, इट इज नॉट फॉर पब्लिक, इट इज फॉर ओनली फ्यू रिच पीपल हू कॅन अफोर्ड कोस्टल रोड, हू कॅन अफोर्ड ट्रान्स हार्बर लिंक. जेव्हा तुम्ही हे कॉन्टेस्ट वाढवता, वेअर पीपल विथ, कसं म्हणतात की बस लेन कॅन बी युज बाय पीपल हू आर, US मध्ये कसं आहे, मोर दॅन 3 पीपल असेल तर यू कॅन यूज द बस लेन, सो दे आर इन्सेंटिव्हायझिंग. इन आवर केस इट विल हॅव टू बी लाईक लंडन और सिंगापूर, वेअर कंजेशन प्राइसिंग, जर तुम्ही या झोनमध्ये गाडी घेऊन आला तुमचं टोल कट होणार. आणि टोल भयंकर आहे तिकडे म्हणजे 50 पाऊंड 100 पाऊंड, म्हणजे 100 पाऊंड किती झाले, 10,000 रुपये. नाही, या गाड्यांच्या पासिंग वरती काहीतरी बंधन आणावी. पासिंग नाही, इफ यू हॅव टोल्ड झोन्स ना, यू विल नॉट बी. 20, 25, 30 वर्षाच्या गाड्या अजून रस्त्यावर आहेत. तो जो प्रॉब्लेम आहे ना, दॅट इज व्हॉट इज द प्रॉब्लेम ऑफ AQI. जे एअर क्वालिटी जे पुअर होते. आता दिल्लीमध्ये गेले 70,000 वर्ष लोक शेती करतायत आणि जाळत आहेत. आता का प्रॉब्लेम आला? यू आर कॅचिंग द रॉंग पर्सन. तुम्ही शेतकऱ्याचा गळा पकडतायत. आता यू आर नॉट सीइंग दॅट AQI इन्क्रीज इज बिकॉज ऑफ द व्हेइक्युलर इन्क्रीज. इट इज नॉट दॅट आता ते जाळायला सुरू केलं त्यांनी. सेम थिंग, द AQI प्रॉब्लेम इन मुंबई, बँगलोर, हैदराबाद इज नॉट बिकॉज ऑफ फार्मर्स हू आर पेरिफेरीमध्ये करताय. ते आधी पण करत होते, म्हणजे शहर व्हायच्या आधी पण करत होते. तुम्हाला कोणाला स्केपगोट बनवायचं तर तुम्ही बनवा, बट द मेन थिंग इज द AQI प्रॉब्लेम इज अ पोल्युशन प्रॉब्लेम. Construction industry has a role. I'm not saying it's not a problem, but it is definitely not the older farmers who are farming in that area. आता स्टँडर्ड ब्लेम आहे, हो विंटर बर्निंग ऑफ हे, बट इट इज नॉट. द AQI component, if you really analyze the quality, you'll realize that the particulate matter जे आहे एअरमध्ये इज बिकॉज ऑफ द व्हेइक्युलर पोल्युशन. इट इज नॉट बिकॉज ऑफ द. आताच बेस्टच्या तिकिटाची दरवाढ केली आणि त्याच्यानंतर पण ॲक्वालाईन सुरू केली. तर बेस्टची दरवाढ करणं आवश्यक होतं का? बेस्टची दरवाढ करणं इज नॉट अ गुड आयडिया ॲट ऑल. सो इज मेट्रो लाईन. अफोर्डेबिलिटी इज द की. म्हणजे तुम्हाला परवडणारा ट्रान्सपोर्ट, त्यामुळे मुंबई जी आता आहे ती त्या ट्रान्सपोर्टमुळे झाली आहे. मुंबई इज नॉट बिकॉज ऑफ एनिथिंग एल्स. मुंबईमध्ये जास्त हुशार लोक होते, मुंबईने सगळे बाहेरून आले. मी सगळे आम्ही बाहेरूनच चालू आहे, 2 पिढ्यांनी आलोय हे. बट वी आर ऑल आउटसाइडर्स इन मुंबई अँड वी मेड मुंबई, बनवली मुंबई, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टनी आपल्याला क्रॉस सबसिडाईज केलंय. अँड दॅट इज अ क्लिअर अंडरस्टँडिंग. जे आपलं म्हणजे कोणालाही डिसिजन मेकर्सना नसेल तर देन इट्स अ सिरियस प्रॉब्लेम टू अंडरस्टँड. मुंबई मेक्स मनी and Mumbai is making money because we are cross subsidizing transport. That is the clear link. आपण हाऊसिंग क्रॉस सबसिडाईज करत नाही. मुंबई सारख्या प्राइसेस कुठेच नाहीये. काय क्रॉस सबसिडाईज करतो आपण? काहीच नाही. ओनली ट्रान्सपोर्ट केल्यामुळे वी कॅन अफोर्ड अ लॉट ऑफ थिंग्स इन मुंबई. म्हणून दरवाढ BSTचं करणं इज नॉट अ गुड आयडिया ॲट ऑल. दॅट इज अ पब्लिक सबसिडी जी आपण 1870 पासून देतोय. It can be definitely challenged. Trains and हे can be definitely challenged. कारण there are clear provisions की once you have given a facility to a citizen, you cannot withdraw that facility which is there. And this is a constitutional provision की तुम्ही सर्व्हिसेस देतात, you have to continue with the services. You cannot say की आम्हाला परवडत नाही.
दॅट इज काइंड ऑफ रेशन फूड दिल्यासारखं. दिस इज अ सबसिडी विच इज देअर गिवन टू अ सिटी. दॅट बिकम्स द की. तुम्ही डिसिजन मेकर्सना नसेल तर असं म्हणालात, म्हणजे आत्ताच्या घडीला तो कॉन्शियसनेस आहे? नाही, आय थिंक कॉन्शियसनेस आहे, बट द कॉन्फ्लिक्टिंग फॅक्टर्स आता केवढे आहेत ना इन दॅट. देयर इज अ कार इंडस्ट्री which is seeing ki only 1% of India is buying cars. There is a market of 99% who should be buying cars. So contestation खूप आहेत in India as a thing. There are different economies which are fighting for space. Insurance sector मध्ये, vehicle sector मध्ये, सगळ्या sector मध्ये. Priority needs to be decided by the government ki what is the economic driver, what needs support, what does not need support, and those decisions are very important, especially when your goal is need to become the third largest and the second largest economy. Then clear direction needs to be taken. एक तुम्ही मगाशी म्हणजे आपण पहिल्यापासून बोलतोय त्यानुसार आत्ता जे घडतंय, ज्या डेव्हलपमेंट्स आपण करतोय किंवा जी सोल्युशन्स काढतोय ती जवळपास 20-25 वर्ष आधीच तयार व्हायला हवी होती. मग आत्ताची परिस्थिती जी काही सगळी जर्जर परिस्थिती आहे त्याच्यावर तुलनेने लवकर सोल्युशन काय? बसेस. म्हणजे बिकॉज कारण त्याला तुम्हाला काही नवीन ट्रॅक्स टाकायचे नाहीये, नवीन रस्ते करायचे नाहीये. तुमची एक्झिस्टिंग BST administration is considered most efficient in the country. So the easiest solution right now in all these things, metro होणार 5 वर्ष 10 वर्ष लागणार, coastal road होणार 5 वर्ष 10 वर्ष लागणार, पण तोपर्यंत the mobility would have increased many times. आणि if you are in ICU, what you should do, if Mumbai was in ICU, if there was a decision making, you would bring in 5,000 more buses immediately. Strengthen the public transport network, not allow it to deteriorate further. नंतर करावंच लागणार आहे. इट्स नॉट की सगळ्या गाड्यामध्ये फिरू शकतील, इज नॉट द आयडिया. न्यूयॉर्कमध्ये होत नाहीये, कुठेही होत नाहीये. आपलं $3,000 per year is the max economy. They are $65,000, $78,000 city. They have taken this decision. A CEO न्यूयॉर्कमध्ये, हाँगकाँगमध्ये मेट्रोनी जातो कारण त्याच्याकडे 2 तास नाहीये. त्या 2 तासामध्ये तो 2-3 करोड कमवेल. सो ही गोज बाय मेट्रो अँड रिचेस हिज ऑफिस इन अ शॉर्टेस्ट टाइम. सो देर आर सेव्हरल प्लॅनर्स विच सेड ना की पब्लिक ट्रान्सपोर्ट इज सक्सेसफुल वेन नॉट द lower 10% use, but the top 1% when they use the public transport, then you are successful as a city. That I think is the key. We will have to do it. It's a matter of time when we do it. येत्या काळात निवडणुका आता होऊ घातल्यात, नवे लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी येतील, तर काय अपेक्षा ट्रान्सपोर्ट आणि? I think all manifestos should have a common thing of reviving BST. One thing, म्हणजे बाकी तुम्ही सगळं करा, whatever you want, but one request is that across party lines the manifestos should say that we will require to rejuvenate BST. म्हणजे it's a request across suburbs. People are harassed that bus मध्ये चढणं. See, 20 वर्षापूर्वी, आय एम टॉकिंग लाईक ओल्ड पर्सन, बट 20 वर्षापूर्वी जे जुने बस स्टॉप्स होते ना त्याच्यात क्यूज असायचे आणि लोक शिस्तीत चढायचे. आणि तो कधी तो TCRला तो ब्ल्यू ड्रेसवाला तर तो कंडक्टर पण असे सरळ असायचे. तो ग्रीनवाला आला तर सगळेच. आता ते दिसत नाही. आता कसं आहे की सगळे बससाठी थांबतात अँड ओनली द एबल बॉडीड मेन गेट इन फर्स्ट, then able-bodied women. Children, senior citizens have the last option की चढायचं की नाही. So somewhere we are converting a metropolis into a provincial town. Ki that discipline breakdown is seen in all infrastructure.
पण आता दुसरा प्रॉब्लेम असं झाला की ह्या प्रायव्हेट बसेस सगळे त्यांनी हायर केले सगळे. दुसरा प्रॉब्लेम असा की त्यांचा कंट्रोल होत नाही बीएसटी मॅनेजमेंट. काय हे प्रायव्हेट बसेस जे आहे ना, एक तर ते सिटी फ्लो आणि असे जे प्रायव्हेट बसेस विच इज देअर. अदर इज दिस ग्रेट ब्रेन चाइल्ड ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर्स की पगार का द्यायचे कॉन्ट्रॅक्ट वरती. दॅट होल कॉन्ट्रॅक्च्युअल इकॉनॉमी जे आहे, मग कॉन्ट्रॅक्ट वरती तुम्ही प्रिन्सिपल्स पण देऊ शकत नाही ना, कारण तुम्ही एवढं कमी हे देता. 7,000 रुपयामध्ये जर तुम्ही वॉचमॅन ठेवणार आणि तो 3 ड्युटीज करणार, तो काय सिक्युरिटी गार्ड असेल, तो झोपणारच ना, माणूस येतो. सेम थिंग इज विथ दिस कॉन्ट्रॅक्च्युअल थिंग की द मॉडल इज टू एक्सप्लॉइट मॅक्सिमम. मग त्या बसेस रिपेअर करायला कोण नसतं. सी वी हॅड दिस होल स्ट्रक्चर इन हाऊस इन बीएसटी. बीएसटी मध्ये कसं असायचं की तो ग्रीनवाला जर असं त्यांनी बघितलं तरी घाबरायचे लोक, कारण ही हॅड डेफिनेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स टू डू दॅट. रूट्स वर डिफाईन्ड बाय बीएसटी इन हाऊस. इट वॉज नॉट अ पॉलिटिकल डिमांड की माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमधनं बस करा. दॅट काइंड ऑफ BST has to be brought back. आणि all of us have seen this in our lifetime. It's not की म्हणजे ब्रिटिशच्या वेळी असं होतं. आपण गेल्या 20 वर्षात we have seen what is happening. We need to bring it back. It's very possible. The structure is still there. जे आहे ते. BRTS पण एक हे होता, मागणी होती की त्यांना एक स्पेशल रूट द्यावा. तो न दिल्यामुळे त्यांचा खर्च वाढत गेला. म्हणजे इंधन पण BRTS इज व्हेरी इफेक्टिव्ह इन न्यू सिटी प्लॅन्स. कुरिटिबा आणि सगळीकडे जे आहे ना, सो वॉट एव्हर न्यूअर सबब लाईक नवी मुंबईमध्ये वी शुड हॅव हॅड BRTS. वी शुड हॅव. द डिफरन्स बिटवीन बस रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम इज नॉट अ बस. Bus rapid transport system is like a railway track. Only thing is you are running high capacity. They look like buses, but they are like railway trains. So BRTS ला bus म्हणतात कारण you don't want to fall under Railway Act आणि into this. So it's called bus rapid transport system. But they work like a track. आता पुण्यामध्ये केलं, त्याच्यात घुसली गाडी की झालं, ते थांबले. So it is not that. It is like a railway track in middle of a road. And it is excellent for new suburbs, extended suburbs. म्हणजे मुंबई रिजनमध्ये मोबिलिटीसाठी नवी मुंबई प्लॅनमध्ये what was missed was this BRTS or tram. Similarly, in any expanded city, it is considered the most efficient mode of transport. कारण it costs only 1/3 of railway track and it carries the same volume as a railway. पण इट नीड्स टू बी रन लाईक अ रेल्वे ट्रॅक. यू कांट रन इट लाईक बस आणि रोड आणि बाईक जाणार त्याच्यावरती. पुण्यामध्ये बघितलं आपण, गांधीनगरमध्ये पण सेम मेस आहे. जिकडे जिकडे BRTS बस म्हणून तुम्ही कन्सिडर केलं ना, यू मेस्ड इट अप. सो BRTS इज एक्सिलंट सोल्युशन, बट इन न्यू सिटी. आपल्या इकडे द रोड कॅपॅसिटीज आर नॉट दॅट वाईड. यू कॅन स्टील रन ऑन से वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पण त्याला ते क्रॉस कनेक्शन्स करणं इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. थँक्यू व्हेरी मच.